श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार सगळ्यांना। काही तांत्रिक अडचणीमुळे आजचा क्लास थोडा उशिरा सुरू झाला, 10 मिनिटांनी दिलगीर आहोत. तर मी सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. गुणमेलन आणि विषकन्या योग, अर्कविवाह, कुंभविवाह या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत खरं म्हणजे आपण आधी सिलेबस मध्ये हे भाग घेतले नव्हते, पण बऱ्याच लोकांनी आम्हाला विनंती केली की हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगावं, म्हणून हा भाग त्याच्यात मुद्दाम आम्ही घेतोय. आणि मी पागे मॅडमला रिक्वेस्ट केली की हा जो पोर्शन आहे आम्हाला शिकवायला आवडेल, मग त्यांनी मला तशी परवानगी दिली आणि हा पोर्शन मी शिकवण्याचा इथे तुम्हाला प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे हा एक चर्चात्मक आपला असेल कार्यक्रम. आणि गुणमेलनाबद्दल तुम्ही बहुतेक लोक सगळे ज्योतिषी आहात, तर गुणमेलनाबद्दल माहित नाही असं काही नसेल तुम्हाला. आणि इथे मी माझे काही व्यक्तिगत मत मांडले आणि एखादी गोष्ट अशी असू शकते की तुम्ही नसेल ऐकली किंवा पहिल्यांदाच ऐकली असेल, किंवा तुम्हाला इथे परत एकदा ती ऐकायला मिळेल, चांगली समजेल, असं होऊ शकतं. तर जसं आपण म्हणतो की विवाह हा म्हणजे खूप त्याच्यावर चर्चा होतात आणि तरी सुद्धा तो संपला असं कधीच नाही होत विषय. घासून अगदी गुळगुळीत झालेला विषय असं आपण जे एक वाक्य टाकलेले आपल्या जाहिरातीमध्येच. तर त्याच्याप्रमाणे सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात ज्योतिषाकडे येणारे तर ते विवाह संबंधात असतात. म्हणजे विवाह झाल्यानंतर सुद्धा आणि विवाहाच्या आधी सुद्धा बरेच प्रश्न ज्योतिषांकडे येत असतात. तसं बघितलं तर विवाह हा जो ही जी घटना आहे आयुष्यातली, तर इतर बऱ्याच घटना आपल्या आयुष्यात घडतात, त्याच्यापैकी ही एक घटना आहे. म्हणजे तसं जर बघितलं तर पार्ट ऑफ लाईफ आहे, छोटासा एक असं आपण म्हणू शकतो. पण हा पार्ट असा आहे की तो पूर्ण जीवन आपलं व्यापून टाकतो, आपल्या जीवनाला तो खूप मोठी कलाटणी देतो. आणि जवळपास 20 ते 25 वर्ष माणूस एकटा असतो. आणि विवाहाच्या बाबतीत असं म्हणतात की जो असा लाडू आहे, अशी मिठाई आहे की ती खाल्लेले पण पस्तावतात आणि न खाणारे सुद्धा म्हणजे असुसलेले असतात की आपण या गोष्टीचा आस्वाद घ्यावा. आणि ते त्याचा अनुभव घेतल्यावर बऱ्याच लोकांची वेगवेगळी प्रतिक्रिया असते की म्हणजे करून मी पस्तावलो की काय, किंवा काही लोकांना असं वाटतं की मी एकटा बरा होतो, माझं स्वातंत्र्य हिरावलं गेलं. काही लोकांना ती लग्नाची बेडी वाटते, किंवा असे वेगवेगळे अनुभव
प्रत्येकाकडून ऐकायला मिळतात. आता आपण ह्या क्षेत्रात काम करतो म्हटल्यावर आपल्याला तर खूप वेगवेगळं इथे ऐकायला मिळतं आणि दररोज ह्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो, असं सगळ्यांचाच अनुभव असेल, तुम्ही ज्या अर्थी ज्योतिषी आहात तर. आणि एक मिनिट, तर हा असा विषय आहे की जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला याच्याबद्दल येतात पूर्ण आपल्या करिअरमध्ये, आणि त्यातली त्यात गुणमेलनाचा हा जो प्रश्न आहे हा फार मोठा आहे. याच्यावर म्हणजे चर्चा केली तर तेवढी थोडीच चर्चा याच्यावर, म्हणजे एक वेगळी कार्यशाळा जरी घेतली आपण तरी सुद्धा ती बरेच दिवस, आपल्याला 8 दिवस तरी कार्यशाळा घ्यावं लागेल. आणि वेगवेगळे ज्या समस्या आहेत, वेगवेगळे एकमेकांशी लग्न केल्यानंतर काय काय अनुभव येतात, तर हे अगदी 1-1.5 तासामध्ये संपणारा विषय नाहीये, पण आपण त्याचा एक थोडक्यात इथे आढावा घेऊ या सगळ्या विषयाचा. तर इथे काही मी आता तुम्हाला शेअर करतो पेजेस. जसं आता गुणमेलन म्हटलं की हा जो टेबल आहे गुणमेलनाचा, तर हा आता कॉमन मॅनला सुद्धा बघता यायला लागलेला आहे, कारण ज्याला लिहिता वाचता येतं, थोडंसं लॉजिक आहे, तर त्याला हा सगळ्यांना टेबल हा कळतो. इथे फार अवघड त्याच्यात काही नाही आहे. उभे आडवे कॉलम आहेत आणि एकमेकांशी जिथे ते छेद देतात एकमेकांना, तर तिथे जे गुण असतात ते गुण आणि काही तिथे संकल्पना असतात, काही तिथे आकडे लिहिलेले असतात. त्याचे जर आपण अर्थ बघितले तर आपल्याला सहज कळते की हे किती गुण पत्रिका जुळते. तर इथे घटित गुणमेलन कोष्टक एक इथे आहे, मी शेअर करतो. तर एक घटित गुणमेलन कोष्टक तुम्हाला दिसत असेल, अतुलजी दिसतंय? अजून आलं नाही स्क्रीनवर, येईल. बर, आलंय आलंय. तर आता आपण याला थोडस झूम करून बघूया. इकडे बघा, वराच्या राशी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या अंडर आलेले जे नक्षत्र आणि चरण आहेत ते लिहिलेले आहेत. तुम्हाला इथल्या बऱ्याच गोष्टी रिपीट होतील, पण आपला हा भाग आहे म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागतं. तर अगदी 1-1, 2-2 छोटे छोटे उदाहरणं सांगेल मी. की आता मेष राशी आहे आणि त्याच्यामध्ये जे 2 नक्षत्र येतात, अश्विनी आणि भरणी, हे पूर्ण 4 चरण येतात. आणि जे जे 4 चरण येतात तिथे 4 लिहिलेले येतात, की अश्विनी नक्षत्रातले 4 चरण असतील. आणि इथे आता वधूचं जर बघितलं तर याच्या आधीचं पण एक पान आहे, तर ते त्याच्यावर अश्विनी नक्षत्रापासून सुरू आहे, पण आता इथे चित्रा नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्राचे 4 चरण आणि चित्राचे 2 चरण असं ते इथे लिहिलंय की 23 गुण मिळतात. आता पुढे 14 आणि 8 लिहिलेले आहे, तर त्याचे सगळे अर्थ एका दुसऱ्या पानावर इथे आधी दिलेले आहेत आपल्याला. हे बघायचं, 8 लिहिलेले म्हणजे एक नाडी दोष तो आहे. आता हे जे पेज नंबर आहेत पंचांगामधले, तर हे पेज नंबर कधी चेंज होत नाहीत शक्यतो. 11 नंबरवर तुम्हाला हे कोष्टक मिळेल, ही माहिती मिळेल की 1चा जर इंग्रजीमध्ये आकडा लिहिलेला असेल तर नुदूर दोष आहे. 2 आकडा असेल तर त्याच्यापैकी एका नक्षत्राचा जन्म नक्षत्र दोष आहे, तर तो दोष म्हणजे शांती केलेली असेल तर तो दोष नाहीये. त्याच्यानंतर पुरुष असेल आणि त्याचं उपनयन झालं असेल म्हणजे मौंज झाली तर तो दोष नसतो, आणि लग्नाच्या आधी शक्यतो मौंज झालेली असते, तर त्याच्यानंतर तो दोष मानला जात नाही. 1 चरण दोष, 1 चरण नसावं, 1 नक्षत्र 1 चरण. 4 योनी मैत्री दोष. 5चा इंग्रजीतला आकडा असा काय सांगतो की ग्रह मैत्रीचा दोष आहे. 6चा आकडा काय सांगतो की मनुष्य आणि राक्षस गण आहे. 7चा आकडा सांगतो कूट दोष आहे, म्हणजे राशी कूट दोष, त्याला भकुट दोष सुद्धा असं म्हणतात. भ म्हणजे आकाश आणि कूट म्हणजे राशी, तर भकुट दोष असं पण तिथे अर्थ आहे. 8 म्हणजे एक नाडी, आपण आत्ताच बघितलं. तर इथे काही खाली तुम्हाला टिप्स पण दिलेल्या आहेत. आता काय होतं माहितीये का की खूप लोक वेगवेगळे क्लास करतात ज्योतिषाचे वगैरे. आता क्लासमध्ये जे कोणी क्लास घेते त्याचा पूर्ण प्रयत्न असतो की उत्तम सगळं शिकवावं, पण तरी सुद्धा काय होतं की आपण काही गोष्टी स्वतः इग्नोर करतो. इथे त्या स्पष्टपणे लिहिलेल्या आहे, पण आपण त्याला वाचलं नाही तर आपल्याला ते कळणार नाही. त्यांनी खाली प्रत्येक ह्याचं सुद्धा ऑप्शन दिलेलं, 18 पेक्षा कमी गुण असताना
8 शिवाय इतर दोष क्रमांक दिलेले नाही. गुणसंख्येखाली 8 क्रमांकाच्या दोषाकरता पान नंबर 14 वरील नाडीपाद वेद कोष्टक पाहून घ्या, असं इथे स्पष्ट उल्लेख आहे. पण बऱ्याच म्हणजे ज्योतिष क्लास केल्यानंतर किंवा प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर खूप लोकांना ह्या गोष्टी माहितीच नसतात. क्रॉस चिन्ह असेल तर मी मुद्दाम वाचतोय, तुमच्या समोर जरी स्क्रिप्ट असेल तरी याच्यासाठी वाचतोय मी की ते एकदा परत उजळणी होईल तुमची, की क्रॉस चिन्ह म्हणजे असं फुली असेल गुणाकाराचं चिन्ह, तर असं जर असेल तर मृत्यू षडाष्टक योग आहे आणि हा योग वर्ज्य आहे. परंतु नवमास स्वामीची मैत्री पूर्ण मैत्री असल्यास वर्ज्य नाही. आता मैत्री कुठं बघायची, तर पंचांगात ग्रह मैत्रीचं पण एक पान दिलेलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही ती मैत्री ग्रहांची बघू शकता आणि ती पूर्ण मैत्री पाहिजे. असं नाही की म्हणजे न्यूट्रल वगैरे नको तो किंवा शत्रू नको, असं चालणार नाही तिथे. 3 आणि परत असं फुलीचं चिन्ह असेल तर वधूवरांचे 1 नक्षत्र आणि 1 चरण असं असेल तर ह्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही. तुम्ही किती ग्रंथ वाचले तरी त्याच्यात 1 नक्षत्र आणि 1 चरण असं लग्न करावं हे सांगितलेलं नाहीये, तर विवाह टाळावा असं सांगितलं. 18 पेक्षा जास्त गुण असूनही दोष क्रमांक दिला नसल्यास वरील प्रमुख दोष नाहीत असं गृहीत धरायचंय. अशी जर चांदणी दाखवली असेल, स्टार मार्क असेल, तर 36 गुण समजावे आणि ते वर्ण ते नाडीपर्यंतचे दोष मानू नये असं तिथे लिहिलंय. चांदणी खाली 3 असल्यास 36 गुण असूनही 3 क्रमांकाचा दोष आहे आणि तरी विवाह करायचा नाही असं तिथं सांगितलेलं आहे. भिन्न चरण असल्यास ग्राह्य, चरण वेगळं असेल तर चालतं. 36 गुण असताना नवमास स्वामीची मैत्री पण बघू नये असं त्यांनी सांगितलं. मनुष्य राक्षस दोष विवाह निषिद्ध करणे इतका मोठा दोष नाहीये, याच्याबद्दल आपण बोलू आता परत. 2 आणि चांदणी असं असल्यास 36 गुण असूनही जन्म नक्षत्र दोष आहे, म्हणजे तिथे शांती करणं आवश्यक आहे. तिथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, मूळ नक्षत्राचे पहिले 3 चरण किंवा मगा प्रथम चरण सासऱ्याला वाईट, अश्लेषा शेवटचे 3 चरण सासूला वाईट, ज्येष्ठाचा 4था चरण मोठ्या धीरास किंवा बायकोच्या मोठ्या भावास वाईट, विशाखाचा 4था चरण धाकट्या धीरास किंवा बायकोच्या धाकट्या भावास वाईट. ज्यांना त्रास होईल अशी व्यक्ती सावत्र असल्यास हा दोष नाहीये. तसेच जन्म झाल्यावर योग्य काळी लहानपणी अशा नक्षत्रांची शांती विधिवत जनशांती केली असेल तर जन्म नक्षत्र दोष जातो. तर आता अशा ठिकाणी काय करायचं की असे नातेसंबंध नसलेले जर तुम्ही बघितले स्थळ किंवा त्यांना विचारायचं की ह्या व्यक्तीला मोठा भाऊ आहे का, बहीण आहे का, किंवा सासू आधीच समजा हे झालं असेल, निधन झालं असेल किंवा सासरे नसतीलच तिथे हयात, तर तुम्ही त्यांना लग्न करायला परवानगी देऊ शकता. 7 अशी जर खूण दुष्कुटाची आहे, दुष्कुट असून 18 पेक्षा जास्ती असेल गुण तर विवाह करता येईल. प्रीती षडाष्टक असताना विवाह तुम्ही करू शकता. पंचांगातील पृष्ठ क्रमांक 14 वरील नाडीपाद वेद कोष्टक पाहूनही 1 नाडी दोषाचा निर्णय करावा. तरी दोष राहत असल्यास गोदान, सुवर्णदान, अन्नदान असं सांगितलेलं, गाय, अन्न आणि सुवर्ण आणि वस्त्रदान याची यथाशक्ती दान करून 1 नाडीचा परिहार अतिसंकट काळी घ्यावा. आता याचा संदर्भ पण दिलेला आहे, राजमार्तंड ग्रंथात हा संदर्भ आहे. त्याच्यानंतर 18 पेक्षा जास्त गुण असले तरी एकमेकांचे लग्नेश, पंचमेश, सप्तमेश व भाग्येश शुभयोगात असणे आवश्यक आहे. तर ह्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. गुणमेलन कोष्टकात प्रतिकूलता असल्यास अभिनव विवाह मिलन कोष्टक बघावे. तर अभिनव गुणमेलन कोष्टक आपण बघू. त्याच्या आधी एक खालचं वाचणं आवश्यक आहे. घटित गुणमेलन कोष्टक दुरुस्त करून आणि शुभकुटाचे 3 गुण मिळवून दिलेले आहेत, यामध्ये काही दुरुस्ती असल्यास वाचकांनी कळवावे. आता हा प्रॉब्लेम कधी येतो की आपण एखाद्या सॉफ्टवेअर मधून गुणमेलन काढतो आणि त्या गुणमेलनामध्ये सॉफ्टवेअर आणि हे पंचांगातला टेबल याच्यामध्ये तफावत येते. आणि आता माझं सॉफ्टवेअरचा पण व्यवसाय असल्यामुळे बऱ्याचदा मग लोकांच्या तक्रारी येतात की सॉफ्टवेअर मध्ये दोष आहे, पण हा दोष सॉफ्टवेअरचा नसून हा पंचांगात केलेल्या दुरुस्तीमुळे फरक येतो. तर पंचांगात दुरुस्ती कोणी केली, हे पंचांग दाते पंचांग, दाते पंचांगात या 3 गुणांचं प्लस केलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे शुभकूटाचे 3 गुण मिळवून दिलेले आहेत. आता बऱ्याच लोकांना हेच माहित नाही की शुभकूट म्हणजे काय असतं.
आणि मग ते सॉफ्टवेअरमध्ये बघतात, तिथे त्यांना 2-3 गुणांचा, कधी कधी 1.5 गुणांचा फरक दिसतो आणि मग त्यांना असं वाटतं की सॉफ्टवेअर चूक दाखवत. तर सॉफ्टवेअर चूक दाखवत नाही. हा जो ही जी दुरुस्ती केलेली ही दातेंनी केलेली आहे आणि त्यांच्या पंचांगापुरता हा हिशोब आहे. पण सॉफ्टवेअर तयार करताना आपण ग्लोबली विचार करतो की हे सॉफ्टवेअर सगळ्या जगात वापरलं जाणार, आणि त्या केसमध्ये दातेंनी जी दुरुस्ती केलेली ती त्याच्यात प्रत्येक कंपनी ऍड नाही करत किंवा तिथे सगळ्या त्या 3 गुणांचा प्लस किंवा मायनस करणार नाही, किंवा ते सगळीकडे एक्सेप्टेबल पण नसेल की सगळ्यांना ते पटणार नाही. कारण जाते पंचांगाचं सुद्धा खूप जाते पंचांग वापरलं जातं, जवळपास 3 ते 4 लाख कॉपीज त्याच्या विकल्या जातात. तरी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात ते सर्वत्र वापरलं जातं असं नाहीये. काही काही भागात वेगळे पंचांग आहेत, जसं मुंबईला कालनिर्णय पंचांग आहे, इकडे कोल्हापूर साईडला आणखीन वेगळे पंचांग आहे, रुईकर पंचांग आहे. तर असे वेगवेगळे पंचांग आहेत, वैदर्भीय पंचांग, टिळक पंचांग, अनेक प्रकारचे पंचांग इथे दिलेले आहेत. आणि त्याच्याप्रमाणे ही जी दुरुस्ती आहे ही सगळ्यांना मान्य होईल असं नाहीये, म्हणून ती सॉफ्टवेअर मध्ये आपण घेतलेली नाहीये. तरी सुद्धा आम्ही प्रत्येक कंपन्यांना ते कळवलेलं आहे की तुम्ही ही दुरुस्ती केली म्हणजे इथे असं उल्लेख जर केला की जाते पंचांगानुसार एवढे गुण जुळतात तर चांगलं होईल, आणि त्या लोकांनी ते विचाराधीन ठेवलेला आहे मुद्दा. त्याच्यात सुद्धा भविष्य काळात कदाचित दुरुस्ती होऊ शकते. तर हे झालं ह्या गुणमेलनाचं जे कोष्टक आहे घटित गुणमेलन त्याच्याविषयी. आता अभिनव विवाह कोष्टक याच्याबद्दल सुद्धा आपण बघू. इथे कसं आहे की हा जो क्रॉस आहे, इथे जर क्रॉस आला नक्षत्राच्या आणि याच्या समोर तर तुम्हाला ते करायचं नाहीये फक्त लग्न. बाकी हा जो पोर्शन आहे इथे चालतंय, कारण इथे काय केलंय की पहिले 5 फूट 1 ते 5 जरी शुभ आलं तरी पण लग्न करायला हरकत नाही अशी यांनी कन्सेप्ट मांडलेली आहे. आणि हेतू हाच आहे की जास्तीत जास्त लग्न जुळावेत, लग्नामध्ये अडचणी येऊ नये. कारण आपण क्रिटिकली बघितलं तर कोणत्याच 2 कुंडल्या मॅच होणार नाहीत आणि आपल्याला मग सगळ्यांना असं सांगावं लागेल की ही पत्रिका जुळत नाही. तर असे प्रकार होऊ नयेत म्हणून इथे अभिनव गुणमेलन कोष्टक दिलेलं आहे की जास्तीत जास्त कुंडल्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम त्याचे कमी व्हावेत आणि ती जुळावी कुंडली. तर हे अभिनव गुणमेलन कोष्टक समजायला अगदी सोपं आहे. इथे पण अश्विनीचे 1, 2, 3, 4 चरण आहेत आणि समजा आता कृतिका हा चरण आहे, इथे तुम्हाला जिथे क्रॉस दिसतंय तिथं करायचं नाही. एक चरण असल्यावर तर करायचंच नाही, त्याच्यामुळे त्यांनी पहिला चरणच घेतलेला नाही, दुसरा तिसरा चरण करायचं नाही, चौथा चालतो असं यांनी इथे दिलेलं आहे. आता तुम्हाला बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं ज्यावेळेस तुम्ही कुठे व्याख्यान ऐकता किंवा काय एकच मिनिट. तर आजकाल बरेच लोक असं म्हणतात की गुणमेलन कोष्टकाला काही अर्थ नाहीये किंवा ते कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायला पाहिजे, असं काही लोक बोलताना आपण बघतो. आणि त्याच्यामध्ये खूप विद्वान लोक आहेत आणि खूप सिनियर लोक सुद्धा असं बोलतात. पण ह्या बाबतीत मी त्यांच्याशी सहमत नाही. कारण हे असं बोलण्यासारखं झालं की आपण गुणमेलनावरूनच सुरुवात करतो म्हणजे बघायला. किंवा आता तुम्ही जे नवीन शिकणारे ह्या विद्यार्थ्यांपैकी आहेत इथं आलेले, तर त्यांना तर बेसिक गोष्ट हेच असतं की लग्न जुळतं की नाही किंवा ही कुंडली जुळते की नाही हे बघण्यासाठी बेसिक गोष्ट हेच आहे. तर इथून पुढे आपलं पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागतो, म्हणजे जे दिलेलं आहे जसं दिलेलं आहे तसं आपण आधी अभ्यास करायचा आहे. आणि आपण खूप कुंडल्या बघितल्या, खूप कुंडल्या आपण गुणमेलन करून बघितले किंवा ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांच्या आपण कुंडल्या तपासल्या आणि आपल्या असं लक्षात आलं की गुणमेलन कोष्टकाला अर्थ नाही, तर आपण स्वतःचं संशोधन करून ते मांडायला हरकत नाही. आणि स्वतःचं संशोधन खूप चांगलं जरी झालं तरी सुद्धा इतरांनी म्हणजे किंवा हे पूर्वी केलेले गुणमेलन कोष्टक अगदी कालबाह्य आहेत असं म्हणण्याची आवश्यकता नाहीये. कारण आपण ज्यावेळेस एखादी इमारत बांधतो तर सगळ्यात आधी आपण खाली कॉलम घेत असतो आणि बेसमेंट आधी करत असतो आपण. त्याच्यातलं हे म्हणजे जे जुने ग्रंथ आहेत किंवा प्रमाण ग्रंथ आहेत किंवा ज्या जुन्या गोष्टी आहेत तर तो बेस आहे आपला.
तर असं होत नाही की तो एखाद्या इमारतीचा कॉलम आपण काढून टाकला तर ती वरची इमारत टिकत नसते, ती ढासळून जाईल. जसं आता मी मागे पण एक उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेस एखादी इमारत बांधली जाते, आता समजा एक 25 वर्षापूर्वी एक इमारत बांधलेली असेल, तर त्यावेळेस त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांकडे सायकल सुद्धा नव्हती किंवा फार कमी लोकांकडे सायकल असेल. पण नंतर त्यांच्याकडे मोटरसायकल आल्या तरी सुद्धा त्यांची व्यवस्था होत होती. पण आता कार आल्यानंतर त्या पार्किंग मध्ये ती कार जात नाहीये, म्हणून आपण त्याचा एखादा कॉलम काढतो का? तर तसं करण्यासारखं हे मला वाटतं की माझी कार आतमध्ये टर्न होत नाही, तर आता एक कॉलम मला काढावा लागेल. तर असं करणं म्हणजे अगदी मूर्खपणा ठरेल. तर तसंच आहे की आपला हा बेस आहे, याच्यावरून आपण सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तो कधी अनुभवाला येत असेल कधी नसेल. तर माझं असं म्हणणं असतं की शास्त्र चूक नाहीये, आपला अभ्यास कमी पडतो, आपल्या बुद्धीची झेप कमी पडते. असं समजून आपण जर परत परत त्या गोष्टी वाचल्या, अभ्यासल्या आणि तपासल्या तर आपल्याला कदाचित त्याच्यातलं जे मर्म आहे किंवा त्यांना जे सांगायचंय ते नक्की कळेल. तर मी 1 मिनिटाचा ब्रेक घेतो. सॉरी. तर आपण या पुस्तकावर बोलत होतो. माझं बोलणं संपलं किंवा एखाद्या टप्प्यावर मी थांबलो तर तुम्हाला प्रश्नोत्तराला चान्स देतो, त्याच्यामुळे कोणी काळजी करू नका. आपण थोडा वेळ लागला तरी चालेल, हा विषय आजच संपवायचा आहे कारण मलाही उद्या नंतर वेळ नाहीये, म्हणून मी मुद्दाम आज हा क्लास घेतला. तर हे झालं गुणमेलनाचे कोष्टक विषय. तर बऱ्याच लोकांना ही शंका असते की आपण केवळ चंद्र नक्षत्राचा विचार करून गुणमेलन करतो आणि त्याच्यावर बाकी सगळ्यांचं आपण बेतलेलं असतं गुणमेलन. तर याच्या मागे असा उद्देश आहे की जसं एखादी घटना आहे, तर कोणत्याही क्षणी आपलं जर मन प्रसन्न असेल किंवा कोणत्या कंपनी सोबत आपण आहोत, ज्या व्यक्ती सोबत आपण राहतो, तर दोघांचे मन प्रसन्न असतील एकमेकांच्या सोबत, तर मग बाकीच्या गोष्टी एक्सेप्ट करायला काही प्रॉब्लेम नाही. जसं बघा, आता आपण आपले आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, तर यांचं नातं आपल्याला चूज नाही करता येत, आपल्याला इथे काही निवड करता येत नाही की मला ही आई अशी मिळावी किंवा वडील असेच असावेत, भाऊ बहीण. आपण त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करून घेतोच ते. आणि आपले सगळ्यांशी 100% मतं जुळतात असं पण नसतं. आपल्या आई वडिलांशी आपले मतं जुळत नाहीत बऱ्याचदा, भाऊ बहिणींशी आपलं बरचसं मतभेद असतात. पण तरी सुद्धा आपण काय करतो की मनाने त्यांना भाऊ मानलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही कवी ना आपल्याला ह्यांच्यासोबत राहायचं. मग शेवटी आपण कोणत्या निकषावर येतो की ठीक आहे, त्यांचा स्वभाव थोडासा विक्षिप्त आहे, माझ्या वडिलांचा स्वभाव विक्षिप्त आहे असं आपण म्हणतो, किंवा माझा भाऊ कधी कधी असा चिडतो एखाद्या वेळेस, त्याचा स्वभाव थोडासा रागिष्ट आहे पण तो मनाने चांगला आहे असं आपण, आपल्याला माहिती असतं तो मनाने चांगला आहे. तर ह्या नात्यांना चॉईस नाहीये ना, म्हणून आपण काय करतो की त्यांच्या बरोबर ऍडजस्ट करून घेतो. आपण त्यांना मनाने मानलेलं आहे की हे माझे भाऊ आहेत, आई वडील आहेत, बहीण आहेत, आणि आपण त्यांना एक्सेप्ट करतो. पण हे जे नातं असतं वैवाहिक नातं, तर हे आपण चूज केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये आता जो म्हणजे आता जी पद्धत आहे, तर घटस्फोट हा एक जो प्रकार आहे ना, तर तुम्हाला घटस्फोटचा अर्थ जर समजा समजून घ्यायचा असेल तर स्मशानामध्ये आपण एक माठ डोक्यावर घेऊन त्या प्रेत असं ह्याच्यावर त्या सरणावर रचलेलं असतं आणि ते सगळं आता पेटवल्यानंतर त्याच्या भोवती 3 फेऱ्या मारल्या जातात बघा. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीच्या डोक्यावर माठ असतो आणि एक फेरी मारली की त्याला एक छिद्र पाडलं जातं आणि मग दुसऱ्या फेरीला दुसरं आणि तिसऱ्या फेरीला तिसरं, असं पाण्याने आपण त्याला 3 प्रदक्षिणा मारतो पाण्याच्या धारेने. आणि मग तिसऱ्या फेरीनंतर तो घट आपण खांद्यावरून सोडून देतो आणि तो घट फुटतो, त्याला घटस्फोट म्हणतात. घटस्फोट म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, त्या व्यक्तीला आपण असं सांगतो
की तुझं जे कुळ होतं, गोत्र होतं आणि आमच्याशी जे नातेसंबंध तुझे होते त्याच्यातून तुला आम्ही मुक्त केलेलं आहे. आता तुझा आत्मा हा कुठेही दुसरीकडे जाऊ शकतो. आम्ही तुला मुक्त केलं आहे आमच्या ह्या बंधनातून. तरी ह्याला घटस्फोट म्हणतात. आता विवाह जो आहे म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कारापैकी एक संस्कार हा विवाह आहे. त्याच्यामुळे विवाहाला घटस्फोट हा जो आपण शब्द वापरतो तर तो मृत्यूनंतरच आहे. एखाद्या स्त्री पुरुषाचा जो वियोग आहे तो मृत्यूनंतरच होतो असं त्याच्यात गृहीत धरलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घटस्फोट हा शब्द तसा आपण जे विभक्त होतो, विवाह सेपरेशन होतं त्या अर्थाने तो वापरलेला नाही आहे. त्याच्यामुळे हा संस्काराला तुम्हाला डिटॅच नाही करता येत. इतर धर्मीयामध्ये काय आहे, जसं मुस्लिम धर्मीय आहे, ख्रिश्चन आहेत, त्याच्यामध्ये ते करार करतात. करारामध्ये तुम्ही करार संपवू शकता, करार तोडू शकता तुम्ही. जसं आता इतर देशांमध्ये ना लग्न करण्याच्या अनेक पद्धती आहेत. तर लग्न करण्याच्या पद्धतीमध्ये काय आहे की तिथे तुम्ही त्या शरीराशी लग्न करू शकता, फक्त बॉडीशी लग्न केलं असं करार करता येतो. त्या शरीराशी, त्याच्या संपत्तीशी असा पण विवाह करता येतो. ज्यावेळेस तुम्ही फक्त त्या व्यक्तीशी विवाह करता तर त्याच्या संपत्तीमध्ये तुम्हाला अधिकार नाही असं जर तुम्ही लिहून दिलं तर समजा उद्या घटस्फोट झाला तर त्याच्या संपत्तीत तुम्हाला हिस्सा मिळत नाही. आपल्या भारतामध्ये तशी पद्धत नाही. एखाद्या स्त्रीच्या गळ्यात एखाद्या पुरुषाने माळ घातली की ती स्त्री त्याच्या अर्ध्या संपत्तीची आपोआप मालक झाली असा त्याचा अर्थ होतो. पण परदेशामध्ये तुम्ही टर्म्स अँड कंडिशनवर विवाह करू शकता की आम्हाला 5 वर्षासाठी एकत्र राहायचं आहे, असं पण तिथे विवाह असतात वेगवेगळे. आणि आपल्याकडे मात्र तसं नाही. ह्या 16 संस्कारामधून तुम्हाला डिटॅच होता येत नाही मृत्यूशिवाय. त्याच्यामुळे इथे तुम्ही सेपरेशनचं ही इथं व्याख्याच नाही आहे. आणि आता दिवसेंदिवस आधुनिक जगाप्रमाणे ह्या व्याख्या बदलत चाललेल्या आहेत. मला आठवतं की 25-30 वर्षापूर्वी मुली खूप होत्या आणि मुलं कमी होते. तर त्या केसमध्ये बरेचसे असे मुलं सापडायचे की ते म्हणायचे मी 100 मुली बघितल्या आणि नाकारल्या त्या आणि मग 101वी मुलगी मी पसंत केली. तर आता मात्र उलटं होतं आहे. आणि पूर्वी मुलीच्या म्हणजे लग्न करण्याचा हेतू काय असायचा की बाबा घरामध्ये एक घर सांभाळणारी, गृहकृत्य दक्ष आणि नम्रतेने सगळ्या गोष्टी करणारे आज्ञाधारक अशी स्त्री घरात येते आणि तिच्याशी तुम्ही कसंही वागलात तरी ती घर सोडून काही जात नाही किंवा आपल्याला उलट उत्तर देत नाही, अशी ती एक संकल्पना होती पत्नीच्या बाबतीत. आणि मी तसं सगळं बघितलेलं आहे की किती मारहाण केली नवऱ्याने किंवा सासूने छळ केला तरी ती तिथेच राहणार आणि त्यांचं ऐकणार. ती असं काही नव्हतं की फोन केला आणि लगेच आई वडिलांना बोलून घेतलं आणि ताबडतोब काय तो निर्णय घेतला, अशी पूर्वी परिस्थिती नव्हती. आणि आता दिवसेंदिवस ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता तुम्ही ज्योतिष म्हणून प्रॅक्टिस करताय किंवा काही लोक सुरू करणार असतील किंवा काही करत असतील तर तुम्ही एक डिस्क्लेमर तुमच्याजवळ ठेवत जा कायम. डिस्क्लेमर म्हणजे काय की आपण सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अलिप्तता बाळगणं आवश्यक असतं. अलिप्तता म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस कुंडली एखाद्याचं रीडिंग करता तर कुंडली वाचताना प्रत्येक गोष्ट शक्यतांमध्ये तुम्ही बोलायला पाहिजे की असं होण्याची शक्यता आहे आणि असं घडू शकतं असं तुम्ही म्हणायला पाहिजे. हेच घडेल किंवा मी म्हणतो तसंच तुम्ही करा असं तुम्ही आग्रह त्यांना करू नका. तुमच्याकडे काही शिक्षणाचं वगैरे विचारायला येतील लोक तर तुम्हाला त्यावेळेस तसंच सांगायचं आहे की ह्या शाखेमध्ये किंवा ह्या कोर्सला हा गेला मुलगा किंवा ही मुलगी तर त्याला ते सोपं जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आता इंजिनिअरिंगची तुम्हाला कुंडली वाटत असेल तर तुम्ही तसं सांगू शकता की इंजिनिअरिंग याला जमेल बा करायला, जमू शकतं असं. किंवा मेडिकल असेल तर इंजिनिअरिंगपेक्षा मेडिकल व्यवस्थित करेल. हे तुमच्या रीडिंगनुसार तुम्ही करा पण शक्यतांमध्ये बोला. तसंच गुणमेलनासाठी ज्यावेळेस तुमच्याकडे पत्रिका येते तर काय होतं की आजकाल लोक नंतरसुद्धा येतात की त्यांचे ज्यावेळेस कुरबुरी सुरू होतात लग्न झाल्यानंतर तर त्यावेळेस ते आपल्याकडे येतात आणि म्हणतात की तुम्ही तर गुणमेलन केलं होतं आणि तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की ही छान पत्रिका जुळते आणि आता यांचं पटत नाही तर काय करायचं. तर इथं होतं काय माहिती आहे का की आपण खूप कमी पैसे त्यांच्याकडून घेतो. म्हणजे आपण 500 रुपये जरी म्हटले गुणमेलनचे तरी लोक म्हणतात खूपच होतात, खूप जास्त होतात. आणि त्यांना 51 रुपये 101 रुपये अशी देण्याची इच्छा असते. काही लोकांना अगदी थँक्यूवर सुद्धा आपण गुणमेलन करून द्यावं अशी इच्छा असते. 21 आणि 11 रुपये देणारे सुद्धा माझ्याकडं लोक येतात अजूनही. तर
काय असते की लग्नामध्ये खूप खर्च करतात, ते म्हणजे लाखो रुपये खर्च करतात आणि ज्या डिसिजनवर ते हो किंवा नाही ठरवणार असतात, म्हणजे हा डावच असतो खरं, मला तरी असं वाटतं की हा डाव खेळणार असतात ते. आणि किती लाखाचा, तर 50 लाख, कधी कधी 30-40 लाख, 20 लाख, अगदी गरीबातलं गरीब लग्न म्हटलं तरी 10 लाखाचं लग्न कमीत कमी खर्चाचं ते असतं. आणि एवढे खर्च करताना म्हणजे त्याच्यातले कोणतेही रिफंडेबल नसतात पैसे, की ते परत वापस येतील वगैरे, असं काही नाही. तो फक्त आनंद आणि स्वतःचा मोठेपणा याच्यासाठी ते खर्च करतात. पण ज्या 10-20 लाखाचा किमान डाव ते खेळतात, तर तो कोणाच्या डिसिजनवर ते खेळतात? एका ज्योतिषाच्या. आणि त्या ज्योतिषाला ते अगदी नगण्य म्हणजे समजतात, ते अगदी क्षुद्र समजतात, तुच्छ समजतात. आणि 51 रुपये, 101 रुपये अशा फीसमध्ये आपण एक काम करावं, अशी त्यांची अपेक्षा असते. त्याच्यामुळे मी प्रत्येक गुणमेलन करताना असं एक डिस्क्लेमर तिथे देतो की गुणमेलन म्हणजे पूर्ण जी विवाह प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हा 10% पार्ट आहे आमचा. त्याच्यानंतर ग्रहमेलन जर केलं, म्हणजे आपण जर खूप डिटेल कुंडली बघितली, तर त्या ग्रहमेलनाचे मी परत 10% ॲड करेन. म्हणजे मी एखाद्या लग्नाला जर हो म्हटलो तर मी 20% हो म्हटलो असा त्याचा अर्थ होतो. आणि मी आणखीन 5% ॲड करीन. समजा मी सांगितलं की हे लग्न करा, त्याच्यानंतर त्याला मीच मुहूर्त पण काढून दिलं की ह्या मुहूर्तावर करा. आणि आम्ही त्यांना हे पण सांगतो की तुमच्या घरातल्या ज्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या तुम्ही पाळायला पाहिजे. मग त्या व्यक्तीने गुणमेलन ग्रहमेलन आपल्याकडून करून घेतलं, मुहूर्तसुद्धा आपल्याकडून काढून घेतलं आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्या मुहूर्तावरच लग्न लावलं आणि त्यांच्या घरातल्या ज्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहे, यांचा त्यांनी सन्मान केला, सगळ्या त्यांनी विधिवत पार पाडल्या, तर हे लग्न 25% आमच्याकडून होकार आहे असं तुम्ही समजा, असा त्याचा अर्थ आहे. आता मग उरलेल्या 75%चं काय? तर ज्यावेळेस आपण विवाह करतो तर त्यावेळेस 2 व्यक्तींचा विवाह होत नसून 2 कुटुंबाचा विवाह होतो. आणि त्या कुटुंबातले सगळे सदस्य हे जर समजदार असतील, त्यांनी जर एकमेकांशी हार्मोनी ठेवली, एकमेकांचे संबंध चांगले ठेवले, तर ते 25% आणखीन त्याच्यात ॲड होतात. म्हणजे आता किती टक्के झाले? 50% हा विवाह यशस्वी होण्याची शक्यता आहे. आता उरले 50%. तर ते 50% कसे यशस्वी होतील? की एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांचं दोघांचं लग्न झालं आणि त्यांना सोबत राहायचं आहे. जे काही जीवनातल्या गोष्टी आहेत तर त्या दोघांनाच शेअर करायच्या, सुखदुःख सगळ्यांना त्या दोघांना एकमेकांशी ते शेअर करायचे, सहन पण करायचे आणि त्याच्यातून त्यांना मार्ग काढायचा दुःखातून, आणि सुखाचे क्षण सोबत उपभोगायचे आहेत त्यांना. तर ह्या दोघांनी जर ठरवलं की आम्हाला सोबत राहायचं आहे आणि आयुष्यभर आम्ही सोबत राहणार आणि आनंदाने राहणार, तर मग हे विवाह हा जो आहे हा 100% यशस्वी होतो. आता बघा, आपण आता दुसऱ्या अँगलने विचार करू. एखाद्या विवाहाला ज्योतिषांनी सांगितलं की हे लग्न करू नका, ही शादी नाही होऊ शकत, असं जर त्या ज्योतिषांनी सांगितलं, तरीसुद्धा हा विवाह उरलेले 25 आणि 50 असे 75% यशस्वी करणं सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. आणि असे बरेचसे उदाहरणं तुम्हाला दिसतील. तर हे झालं ज्योतिषांनी नाही म्हटलं तर. आता आणखीन एक 25%चा आपण विचार करू की दोघांच्याही फॅमिलीमध्ये त्या लग्नाला विरोध असेल, की मुलाकडचे आणि मुलीकडचे दोन्ही कुटुंब म्हटले की ह्या लग्नाला आमची मान्यता नाही आहे, तरीसुद्धा 50% त्या दोघांच्या हातात आहे, मुलाच्या आणि मुलीच्या, की आम्हाला सोबत राहायचंच आहे. जसं की प्रेमविवाहात आपण बघतो की बरेचसे प्रेमविवाह यशस्वी पण होतात, असं काही नाही की सगळेच अयशस्वी होतात. यशस्वीसुद्धा होणारे प्रेमविवाह आपण बघतो. त्याच्यामध्ये काय असतं की त्या दोघांचं बॉन्ड असतं, की त्या दोघांनी निर्धार केलेला असतो की आम्हाला एकत्र राहायची इच्छा आहे आणि ते दोघं यशस्वीपणे एकत्र राहतात. आता गुणमेलन आणि ग्रहमेलन न झाल्यामुळे किंवा त्यांच्या फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसल्यामुळे जे काय त्यांना चांगले वाईट अनुभव येतात ते तर त्यांना भोगावेच लागतात, हे त्या दोघांनाच माहिती असतं. पण त्यांनी ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी आम्ही एकमेकांपासून वेगळं होणार नाही. अशा केसमध्ये सुद्धा लग्न टिकतात. आता आपण परत आणखीन एक वेगळा विचार करू की ज्योतिषी हो म्हटला की हे लग्न व्यवस्थित आहे, तुम्ही कुंडली गुणमेलन जुळतंय, ग्रहमेलन जुळतंय, योग्य मुहूर्तावर लग्न लागलं, चाली रीती रूढी परंपरा सगळ्या व्यवस्थित झाल्या, त्या दोघांच्या कुटुंबामध्ये सुद्धा हार्मोनी आहे,
त्या दोघांच्या कुटुंबामध्ये एकमेकांशी व्यवस्थित रिलेशन आहे, एकमेकांशी ते प्रेमाने बोलतात, आदराने बोलतात. पण असं झालं की लग्नानंतर त्या दोघांनी ठरवलं की आम्हाला सोबत राहायचं नाही. तर मग तिथे ज्योतिषी काय करणार आहे? ज्योतिषी जरी म्हटलं 36 गुण जुळत आहेत, 100% पत्रिका जुळतीये, आणि त्या दोन्ही फॅमिलीला खूप वाईट वाटत असतं की हे दोघं आता बघा वेगळे होत आहेत, एवढ्या धामधुमीत लग्न केलं, खूप थाट केला, तरी सुद्धा हे वेगळं होत आहे. आणि मग ते आई वडिलांचं कोणाचंही ऐकत नाही, ज्योतिषाने सांगितलं ते तर कुठल्या कुठं निघून जातं. आणि मग ते वकिलापर्यंत, कोर्टापर्यंत जातात. दोघांचे वकील सुद्धा ते समजून सांगत असतात की शक्यतो तुम्ही सोबत राहण्याचा प्रयत्न करा, तरी सुद्धा ते कोणाचं ऐकत नाही. जज असतात तिथे, काउन्सिलर देतात, ते कोणाचंही न ऐकता ते सरळ सरळ वेगळे होतात. त्याचे कारण वेगवेगळे असतात. आता आपल्याला त्या व्यथांमध्ये, कथांमध्ये नाही जायचं आपल्याला, इथे आपण व्यथांचा विचार करतो. तर आपण त्या व्यथा अशा असतात की म्हणजे इथे मी हे तुम्हाला कशासाठी सांगितलं, हा डिस्क्लेमर तुम्ही प्रत्येक तुमच्या जातकाला सांगत जा. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की लग्न झाल्यानंतर ते लोक आपल्याकडे येतात आणि मग ते आपल्याशी इथे वाद घालतात की तुम्ही सांगितल्यामुळं आम्ही एवढा खर्च केला, असं केलं, तसं केलं. तर ठीक आहे, त्यांना तुम्ही आधीच कल्पना द्या की जर तुमचे काही प्रॉब्लेम झाले, म्हणजे माझ्याकडं असे काही लोक विचारतात की तुम्ही आता सांगितलं की हे लग्न करा, नाही झालं तर मग काय करायचं, पटलं नाही तर काय करायचं त्यांचं. तर मी त्यांना सांगत असतो की तुम्ही मला किती दक्षिणा दिले, जरी समजा माझ्या मागितल्याप्रमाणे 500 रुपये दिलेले, तर तुमचे 500 रुपये मी फार तर वापस करू शकेन, बाकी मी कोणत्या गोष्टीचा जिम्मेदार नाही आहे. कारण आपली जी देयता आहे किंवा लायबिलिटी आहे तर ती तेवढीच आहे. समजा मी एक वस्तू विकत आणली बाजारातून, ती वस्तू मला आवडली नाही किंवा काही त्याच्यात प्रॉब्लेम आले, म्हणजे आता गॅरंटी, वॉरंटी अशा सगळ्या गोष्टी असतात, तर खूप आपण भांडलो त्या दुकानदाराशी, तर तो काय करेल की ठीक आहे तुमची वस्तू ठेवा इथे आणि तुमचे पैसे घेऊन जा, ह्याच्या पलीकडे तो काय करणार. तर आपण ही सर्व्हिस देत असतो लोकांना, आपण त्यांच्या भल्यासाठीच काम करतो. दोन लोकांचं लग्न व्हावं हाच आपला उद्देश असतो आणि त्यांचा घटस्फोट होऊ नये किंवा त्यांच्यात भांडण होऊ नये हाच आपला उद्देश असतो. तरीसुद्धा अशा केसेस येतात की चांगली कुंडली जुळली आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, पण त्या दोघांमध्ये पटत नाही आणि ते शेवटी घटस्फोटापर्यंत विकोपाला प्रकरण जातं. आणि त्या केसमध्ये तुमच्यावर काही हे येऊ नये, बालट म्हणतात त्याला, किंवा तुमच्यावर दोषारोप होऊ नये, त्याच्यासाठी तुम्हाला हे डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मी गुणमेलन, ग्रहमेलनाचं आणि ज्योतिषाचं महत्त्व नाकारतो असं होत नाही. आता याच्यात कसं आहे की गुणमेलन ज्यावेळेस आपण करतो आणि ते दोघं, आता ही खूप पर्सनल गोष्ट असते की एक पती पत्नी दोघांच्या संबंधामध्ये समाधान किती आहे, ते एकमेकांना किती समजून घेतात, एकमेकांना किती आनंदी ठेवू शकतात, तर ही खूप पर्सनल गोष्ट आहे. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या कोणाशी शेअर नाही करू शकत, कारण आपल्याकडचं जे सगळं वातावरण आहे तर त्याच्यामध्ये काही काही गोष्टी म्हणजे अनावश्यकरित्या आपण लपवतो किंवा त्याच्याविषयी चर्चा करत नाही, आणि त्याच्या जागी वेगळं कारण काहीतरी सांगितलं जातं. कारण मुलींना काही गोष्टी सांगायला संकोच वाटतो, त्या पुरुषालाही काही गोष्टी सांगायला संकोच वाटतो, आणि मग ते दुसरे कारण शोधून ते सांगतात. ज्यावेळेस घटस्फोटापर्यंत येतो किंवा भांडणं होतात तर त्यावेळेस ते इतर कारणं पुढं करून आपल्याला सांगतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला खरं कारण कधीच कळत नाही. आणि आपला जो स्टडी आहे गुणमेलनाचा तो अर्धवट राहतो. गुणमेलनाचं म्हणण्यापेक्षा ज्योतिषाचं स्टडी, कारण आपण जे काही प्रिडिक्शन करतो तर ते प्रिडिक्शन जे झालेलं आहे ते बरोबर आलं की चुकलं हे बऱ्याचदा आपल्यापर्यंत येत नाही कधीच, किंवा आलं तरी ते त्याच स्वरूपात येईल असं नाही, आपल्याला वेगळ्या स्वरूपात ते सांगतात पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपला जो अभ्यास पुढे सरकत नाही बऱ्याचदा, त्याचं कारण हे की फीडबॅक आपल्याला प्रॉपर मिळत नाही. तर आपण आता इथे परत मी त्या गोष्टी शेअर करतो की त्याचा अर्थ काय काय आहे. आपण हा टेबल बघितलाय. मंगळ दोष हे सगळ्यांना माहितीच आहे. प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश स्थानात मंगळ असेल तर तो मंगळिक कुंडली आहे असं समजलं जातं. त्याच्यामध्ये हे सगळे अपवाद सुद्धा दिलेले आहेत. अपवाद दिलेले असले तरी सुद्धा मंगळिक कुंडली जी असते, म्हणजे ह्या स्थानात ज्यावेळेस मंगळ असतो
तर त्याचा तो काहीतरी झलक तो दाखवतोच, हे तुम्ही लक्षात ठेवा. की या स्थानात मुलाचा मंगळ असेल किंवा मुलीचा असेल तर तो झलक दाखवतो, काहीतरी परिणाम निश्चित स्वरूपात तो करतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मंगळाला इग्नोर करू नका. बरेच ज्योतिषी असं तुम्हाला सांगताना दिसतील की मंगळाचं काही हे नसतं वगैरे असं. तर तसं नाही आहे, मंगळाचा परिणाम होतोच होतो. आणि ह्या मंगळी कुंडलींना शक्यतो 28 वर्षाच्या आधी वैवाहिक सुखाचा आनंद मिळत नाही. म्हणजे लग्न झालं जरी, समजा 25व्या वर्षी लग्न केलं तरी सुद्धा 2-3 वर्ष त्यांचे ट्युनिंगमध्ये जातात, एकमेकांशी समरस होण्यामध्ये त्यांचे 2-3 वर्ष निघून जातात. आणि त्या 2-3 वर्षात जर त्यांनी काही टोकाचे निर्णय घेतले तर घटस्फोटसुद्धा होऊ शकतात. आता मंगळ दोषाची पत्रिका नाकारण्यामागे सगळ्यात मोठं कारण काय असेल की त्याच्यामध्ये असं आहे की काही ग्रंथांमध्ये, जे जुन्या ग्रंथांमध्ये जवळपास सगळ्यात असं लिहिलेलं आहे की मंगळिक मुलगी जर तुम्ही केली तर वैधव्य योग तिला येऊ शकतो. आता वैधव्य योग म्हणजे काय होणार की ज्या आईवडिलांचा जो मुलगा आहे तर थोडक्यात त्यांचा मुलगा मरणार, असंच त्याचा अर्थ होतो. म्हणून मंगळिक कुंडलीला पूर्वी नाकारलं जात होतं आणि ते साहजिक आहे, त्याच्यात आपण काही गैर पण म्हणू शकत नाही. जर वैधव्य येणार असेल तर मग कोण असे आई वडील आहेत की आपल्या मुलाचं लग्न त्या मंगळिक मुलीशी करतील. तर आता तुम्ही म्हणताल की मग सगळे लोक मरतात का, तर मरत नाहीत. आता त्याचं कारण पण आपण समजून जर घेतलं ना तर पूर्वी खूप लहानपणी लग्न करायचे आणि मंगळाला कुमार अवस्था असं सांगितलेलं. त्याचं जे वय आहे ते कुमार वय आहे. कुमार वय म्हणजे काय माहिती आहे का, त्याला 16 वर्ष असं समजलं जातं. मंगळाचं वय 16 वर्ष आहे आणि त्याचा त्या ग्रहाचा परिणाम जो आहे तो 28 वर्षापर्यंत प्रखर जाणवतो किंवा निगेटिव्ह त्याचे जे परिणाम आहेत ते 28 वर्षापर्यंत जाणवतात. म्हणजे ते आक्रमकता किंवा विध्वंस करणे किंवा कोणत्याही गोष्टीत टोकाला जाणे, टोकाची भूमिका घेणे, हे मंगळाचे म्हणजे सर्वसाधारण गुणधर्म आहेत, ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर हा परिणाम जो आहे तो 28 वर्षापर्यंत राहतो. आणि मग तुमच्याकडे जर एखादी मंगळिक कुंडली आली तर त्यांना तुम्ही 2 प्रकारे सल्ला देऊ शकता. एक तर तुम्ही, आता समजा मुलगी असेल, तिचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर तिला तुम्ही सल्ला देऊ शकता की तुझं जर इच्छा असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन कर, किंवा कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुला PhD किंवा अजून पुढे काही शिकायचं असेल तर शिक, असं सल्ला तुम्ही देऊ शकता. कारण लग्नानंतर शिक्षण घ्यायला बऱ्याच मर्यादा होतात, परत ते होईल की नाही सांगता नाही येत. तर त्या मुलीला तुम्ही असं सांगू शकता की तू हे शिक्षण पूर्ण कर. किंवा जर लग्न केलं असेल किंवा आता करायची इच्छा असेल 28च्या आधीच, तर त्यांना तुम्ही थोडीशी कल्पना द्यायला हरकत नाही की 28पर्यंत तुम्ही थोडासा धीर धरा आणि ॲडजस्टमेंट व्हायला किंवा ट्युनिंग व्हायला, तुम्हाला समरस व्हायला वेळ लागेल, कारणं काही पण असतील, पण तोपर्यंत तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका, असं त्यांना तुम्ही आवाहन किंवा सल्ला देऊ शकता तुम्ही. तर हा मंगळाचा तुम्ही गांभीर्याने विचार करायला पाहिजे. त्याच्यातले अपवाद जरी असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांना ते समजून सांगायला पाहिजे. आणि आक्रमक भूमिका घेणे किंवा तडकाफडकी डिसिजन घेणे, कोणाला न विचारता डिसिजन घेणे, असं टाळावं, हे तुम्ही त्यांना अवश्य सांगा. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण एखाद्या प्रवासाला जरी जातो ना तरी आपण आधी गाडीची तपासणी करून घेतो, सर्व्हिसिंग करून घेतो. म्हणजे तिथे ट्यूबमध्ये व्यवस्थित हवा भरलेली आहे का, प्रेशर व्यवस्थित आहे का, आपल्या गाडीमध्ये इंजिन ऑइल असतं, पाणी असतं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण सगळे चेक करतो आणि मग प्रवासाला निघतो. आता एखाद्या चांगल्या मेकॅनिकनी किंवा आपण अगदी त्याच्या ऑथोराइज सर्व्हिस सेंटरला जरी गाडी नेली आणि चेक केली तरीसुद्धा, आणि त्यांनी ओके सांगितलं, आपल्याला सर्टिफाईड केलं की ही गाडी आता किती दूरचा प्रवास करायला ठीक आहे, तरीसुद्धा अपघात होणार नाही अशी गॅरंटी कोणी देत नाही. त्याच्यामुळे अपघात होणे किंवा काही पुढच्या गोष्टी घडणे याची गॅरंटी तो मेकॅनिक देऊ शकत नाही. तर आपण हे मेकॅनिकसारखं काम करतो. तर लग्नासारखी जी गोष्ट आहे की आयुष्यभराचं आपण जोडीदार निवडतो त्यावेळेस गुणमेलन बघायला काय हरकत आहे. म्हणजे जे गुणमेलनाला जे विरोध करतात त्यांच्यासाठी माझं हे सांगणं आहे की ठीक आहे, याला काही फार वेळ लागतो किंवा फार याच्यामध्ये क्लिष्टता आहे असं काही नाही आहे. आपणही काही त्यांना खूप क्रिटिकली बघून सांगत नाही. तर त्याच्यामुळे, आणि क्रिटिकली बघितलं तर खूप लग्न म्हणजे नाकारावेच लागतील आपल्याला खूप कुंडल्या. तर वरवर जरी बघितलं तरीसुद्धा आपल्याला
गुणमेलन हे करायलाच पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की गुणमेलन करावं का, तर तुम्ही त्यांना ज्योतिषी म्हणून सल्ला द्या की तुम्ही गुणमेलन करायला पाहिजे, कारण तुम्हाला जन्मभराचा जोडीदार निवडायचा आहे. तर जे आरोप होतात ज्योतिषशास्त्रावर त्याचं पण मी थोडंसं तुम्हाला इथे कल्पना देतो. आता जे अष्टकूट आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक याला एकदम सिंपल आहे की पहिला जो घटक आहे 8 घटकांपैकी, तर त्याला 1 मार्क, दुसऱ्या घटकाला 2 मार्क, तिसऱ्याला 3 मार्क. इथे तुम्हाला दिसतंय वर्ण गुणचक्र जे आहे तर त्याला 1च मार्क आहे. वश्य गुण म्हणजे 2 मार्क आहे. ताराला 3 मार्क आहे. 4 म्हणजे योनी चक्र आहे, त्याला 4 मार्क आहे. 5 ग्रह मैत्री गुण आहे आणि 6 गण आहेत, गणाचे मार्क आहे. आणि राशीकूट आहे 7 आणि हे 8 म्हणजे नाडीचे गुण. ठीक आहे. आणि खाली हे जे सतसतकूट कोष्टक आहे तर याच्यामध्ये प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक, शुभ द्विर्द्वादशक आहे आणि अशुभ द्विर्द्वादशक आहे आणि शुभ नवपंचम आणि नेष्ट नवपंचम. आता याच्यात कसं बघायचं आहे की इथे 5, 7, 11 हे अशा राशीचे दिलेले, तर तुम्हाला प्रीती षडाष्टकमध्ये ते बघायचं की ह्यांचं जुळतं की नाही. इकडे खाली जे आहे तर तिथे 12, 2, 6 असे आकडे दिलेले आहेत. म्हणजे सिंह आणि मीन यांच्यामध्ये प्रीती षडाष्टक येतं. तूळ आणि वृषभ याच्यामध्ये, त्याच्यानंतर कुंभ आणि कन्या, त्याच्यानंतर मीन आणि मकर, मेष आणि वृश्चिक, धनु आणि इथे कर्क राशी आहे. तर ह्या राशींमध्ये म्हणजे किती राशी आल्या, या 6 राशी आहेत आणि या खाली 6 राशी आहेत, अशा 12 राशी आहेत. तर यांच्यामध्ये तुम्हाला प्रीती षडाष्टक होताना दिसतं. आणि मृत्यू षडाष्टकमध्ये काय आहे की हे मेष आणि कन्या, तूळ आणि मीन, आणि इथे मिथुन आणि वृश्चिक, मकर आणि सिंह, कुंभ आणि कर्क, धनु आणि वृषभ या राशींमध्ये मृत्यू षडाष्टक. आता प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टकचा काय अर्थ आहे की प्रीती षडाष्टकमध्ये सुद्धा ताणतणाव होतील, कुरकुरी होतील, भांडणं होतील, पण अगदी टोकाची भूमिका घेणार नाहीत असं त्यांना सुचवायचं आहे. मृत्यू षडाष्टकमध्ये खूप कुरकुरी होतील आणि त्या असह्य होतील, कदाचित टोकाची भूमिका घेऊ शकतील. आता मृत्यू षडाष्टकमध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मृत्यू होतो. मृत्यू होईलच असं काही नाही आहे, तर मृत्यूतुल्य पीडा होते किंवा त्या कंपनीबरोबर राहणं त्यांना अशक्य होईल. एखादं आपण म्हणतो ना की त्या एखादा मित्रही असतो आपला की त्याच्यासोबत मी राहूच शकत नाही असं आपलं म्हणणं असतं की ती कंपनी मला नकोच. किंवा आपण समजा कुठं जायचं ठरवलं तर आपण काही लोकांना जर विचारलं की तू येशील का, तर ते लोक काय म्हणतात कोण कोण आहे सोबत. मग जर आपण एखाद्याचं नाव सांगितलं की जी व्यक्ती त्याला आवडत नाही, तर तो म्हणतो की तो असेल तर मी येणार नाही, बाकी मला कोणाबद्दल काही म्हणजे ऑब्जेक्शन नाही, पण ती व्यक्ती असेल तर मला यायचं नाही. तर असा जो प्रकार आहे हा मृत्यू षडाष्टकाच्या बाबतीत होतो. म्हणजे काही लोक माझ्याकडे आलेले की ती मुलगी म्हणते की मला माझ्या नवऱ्याची किळस येते, किंवा तो मुलगासुद्धा म्हणतो की मला तिची किळस येते. म्हणजे अशी जी टोकाची भूमिका आहे किंवा एकमेकांबद्दल अगदी तिरस्कार निर्माण होईल अशा गोष्टी घडू शकतात. इथे मृत्यू षडाष्टक आपण असं म्हणू शकतो. शुभ द्विर्द्वादशक आणि अशुभ द्विर्द्वादशक याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. तर इथे काय माहिती आहे का, आर्थिक संबंध आहे. म्हणजे एखाद्याचं लग्न केलं आणि तिथं अशुभ द्विर्द्वादशक असेल तर आपण असं म्हणू शकतो की लग्नानंतर तुमची आर्थिक स्थिती जरा ढासळेल. म्हणजे ते अगदी करोडपती असेल तर त्यांचं थोडंसं बिझनेस कमी होईल किंवा इन्कम सोर्स त्याचे थोडेसे श्रिंक होतील असं आपण म्हणू शकतो. शुभ द्विर्द्वादशक असेल तर वाढू शकतं इन्कम सोर्स किंवा इन्कमचं प्रमाण वाढू शकतं, असं दोन्ही अर्थाने त्याला आपल्याला सांगता येतं. आता प्रीती षडाष्टक मृत्यू षडाष्टकमध्ये कसं आहे, तुम्हाला मृत्यू षडाष्टकची समजा करायचंच असेल लग्न तर त्याच्यामध्ये गोदान, अन्नदान, सुवर्णदान, वस्त्रदान हे उपाय करून करता येतं. आणि अशुभ द्विर्द्वादशकमध्ये तुम्ही असा तिला सल्ला देऊ शकता की तुम्ही पत्नीच्या हातामध्ये सगळे व्यवहार द्या, किंवा तुमचा काही बिझनेस असेल तर पत्नीलाही त्याच्यात भागीदार करून घ्या. म्हणजे ह्याची जर स्थिती ढासळत असेल तर तिची स्थिती मात्र सुधारणार ना. मग तिच्या पायगुणाने किंवा तिच्या अस्तित्वाने, तिच्या इंटरफेअरनी त्यांची आर्थिक स्थिती स्थिर तरी राहू शकते, जरी
बिघडली किंवा सुधारली नाही तरी हा एक त्यांना उपाय सांगू शकता. शुभ नवपंचम म्हणजे आणि नेष्ट नवपंचम. नेष्ट नवपंचमचा अर्थ काय? इष्ट नसलेला तो नेष्ट असा त्याचा अर्थ आहे. आता संस्कृतमध्ये काय होतं की काही काही शब्द खूप म्हणजे असे असतात की आपल्याला त्याच्याबद्दल थोडा फोबिया होतो की अरे हा काय प्रकार आहे, ही काय भानगड आहे. आपण पुढे एक दोन शब्दावर तसं येणार आहोत. तर हा शुभ नवपंचम योग आहे. याच्यात जर लग्न झालं तर त्यांच्यामधली हार्मोनी चांगली राहू शकते. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या चुकांना सुद्धा पोटात घेणे हे याच्यात घडतं. पण मृत्यू षडाष्टकमध्ये घडणार नाही. किंवा नेक्स्ट नवपंचममध्ये ते ताणून धरतील परिस्थितीला की ती मला असं का म्हटली, तो असं का वागला, तो माझं का ऐकत नाही, तो मला का वेळ देत नाही. म्हणजे तक्रारी सगळ्यांच्याच बाबतीत असतात. पण हे लोक हे जर इकडे प्रीती षडाष्टक शुभ द्विधादशक किंवा शुभ नवपंचम असेल तर इथे ते कन्सिडर करतील की चला असं असू शकतं आणि अशा व्यक्ती असतात जीवनात, असा विचार करून ते थांबतील, ते टोकाची भूमिका घेणार नाही. तर हे जे कूट आहेत सतसत कूट कोष्टक ते आपण बघितलं. आणि आपण पुढच्या पानावर जी नोट बघितली होती खाली इथं जे लिहिलेलं आहे ना की घटित गुणमेलन कोष्टक दुरुस्त करून शुभकूटाचे 3 गुण मिळवून दिलेले आहेत. तर तोच उल्लेख इथे आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या 3 कूटापैकी एक जरी शुभ आलं तर पंचांगकर्त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही 3 गुण प्लस करा, त्याच्यामध्ये 3 गुण त्याच्यात ॲड केलेले असतात. म्हणून बऱ्याचदा तुमचं सॉफ्टवेअरशी मेळ खात नाही गुणमेलन, हा त्याचा अर्थ आहे. आता आपण इथे परत अष्टकूटावर येऊ. वर्णचक्र म्हणजे काय की विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णांचे इथे गुण दिलेले आहेत. तर विप्र आणि क्षत्रिय किंवा तिन्ही वर्णांशी त्याचं 0 गुण जुळतो वराचे. आणि जर हे आहे क्षत्रिय वधू आहे आणि वर विप्र आहे तर मग ते चालतं, असे इथं गुण दिलेले आहेत. तर ह्याच्या मागे सुद्धा आपण विचार करायला पाहिजे की विप्र म्हणजे काय आहे की बुद्धिजीवी आहे, क्षत्रिय म्हणजे काय श्रमजीवी आहे म्हणजे बाहुबल आहे याच्यामध्ये, वैश्य म्हणजे काय ही व्यापारी वृत्ती आहे, आणि शूद्र म्हणजे काय आहे की ते सेवा करण्याची प्रवृत्ती आहे त्याची. म्हणजे तुम्ही वर्ण व्यवस्था मानत असाल किंवा नसाल तो भाग वेगळा, पण इथे तुम्ही राशींचे जे वर्ण आहेत तर त्याच्यानुसार इथे दिलेले आहे की जो बुद्धिजीवी प्राणी असतो. म्हणजे बरेच लोक इथे ऑब्जेक्शन घेतात की मग ब्राह्मणांनी काही केलं तरी चालतं का, कोणाच्याही मुलीशी लग्न केलं तरी चालतं का, असा अर्थ नाही आहे त्याचा. विप्रवर्ण म्हणजे तो बुद्धिजीवी असतो आणि बुद्धिजीवी व्यक्ती कोणाशी पण मॅच करून घेऊ शकतो. याच्यामुळे तिथे क्षत्रिय वैश्य शूद्राशी जरी लग्न केलं तरी तो वर असेल तर आपली पुरुष प्रधान संस्कृती मानली जाते. म्हणून तिथे त्या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की जो विप्रवर्णाचा वर आहे त्यांनी कोणत्याही वधूशी विवाह केला तरी चालू शकतो, कारण तो बुद्धिजीवी असल्यामुळे आणि तो कोणालाही हँडल करू शकत असल्यामुळे त्यांनी लग्न केलं तर चालतं. मग तसंच पुढे दिलेलं आहे की क्षत्रिय आहे, मग क्षत्रियांनी सुद्धा या तिन्ही लोकांशी केलं तरी चालतं आणि इथे पण चालतं. आता हे कसं आहे की तुम्हाला संकट काहीच करायचं आहे, म्हणजे उठसूट आपण असं नाही करायचं की काहीतरी तुम्ही तोडगे बघा, नाडीपात वेद बघा किंवा मृत्यू षडाष्टकावर मग गोदान सुवर्णदान करा. आता एखादी 18 ते 20ची किंवा 22 ते 20ची मुलगी आली तर तिच्याकडे आणखीन ऑप्शन असू शकतात, तिला आणखीन स्थळं मिळू शकतात. आणि आता तर मुलींना चांगले दिवस आहेत की मुली जास्त आहेत मुलं कमी, त्याच्यामुळं तिला तुम्ही थांबायला सांगू शकता. की पहिलीच कुंडली आली आणि तुम्ही लगेच कॉम्प्रोमाइज करता, ह्या सगळ्या कॉम्प्रोमाइज करण्याच्या गोष्टी आहेत. की मृत्यू षडाष्टक आहे मग गोदान सुवर्णदान करून चालेल का, किंवा नाडीपाद वेद कोष्टकात 1 नाडी चालेल का, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. की अगदी आता 30-35 वय उलटून चाललं आहे लग्नाचं किंवा खूप संकट आहे काहीतरी, त्या केसमध्ये तुम्ही या गोष्टी बघू शकता. वश्य गुण म्हणजे काय की कर्क मीन मकर जलचर आहे, सिंह वनचर आहे, वृश्चिक कीटक आहे. आता ही काय माहिती आहे का की वैचारिक प्रवृत्ती किंवा विचार करण्याची जी दिशा आहे व्यक्तीची किंवा पद्धत आहे त्याच्यावर तो डिपेंड करतो. म्हणजे समजा आता मानव असेल तर मानव सगळ्या किड्यांना दूरच ढकलतो, मग तुम्ही त्या मानवाचं कीटकशी जर लग्न करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या मानसिकता आणि ह्याच्या मानसिकता ह्याच्यात खूप फरक असतो. म्हणजे त्याचं चालण्याच्या पद्धतीपासून वेगळं असतं
की आपण सरळ उभं राहून चालतो, एखादी पाल आहे किंवा तो विंचू आहे तर तो खाली सरपटल्यासारखं चालतो, तर आपल्याला बघूनच त्याच्याबद्दल भीती वाटते. तर असं जर मेळ झाला तर तो विचित्र ठरेल की नाही, म्हणजे तो वैचारिक असेल किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजचा असेल किंवा त्यांच्या काम करण्याचा असेल, की ती पद्धत असते प्रत्येकाची काम करण्याची, विचार करण्याची, आक्रमकता, ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं कितपत जमेल, आता हे सगळं राशींवर आधारित आहे, त्याच्यामुळं तसंही ते ढोबळ आहे आणि म्हणूनच त्यांना कमी गुण दिलेले आहेत, 1 आणि 2च गुण दिलेले आहेत. 3 म्हणजे ताराचक्र आहे. ताराचक्रामध्ये काय की एकमेकांच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत तर ह्या नक्षत्रावर ठरतात. त्या नक्षत्रांची एकमेकांपासून जी अंतर आहे, जे डिस्टन्स आहे, तर त्याच्यावर ते ठरतं. आणि इथे सुद्धा तुम्ही फ्रिक्वेन्सी बघू शकता त्या व्यक्तीची किती आहे. चांगली फ्रिक्वेन्सी असेल तर त्यांचं चांगलं जमेल, त्याच्यामुळं ते करायला हरकत नाही लग्न. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या इतक्या पर्सनल असतात की त्या पती पत्नीसुद्धा म्हणजे कोणाशी शेअर करत नाही, पण त्यांना एकमेकांना माहिती असतं की आपण एकमेकांपासून किती आनंदी आहोत किंवा समाधानी आहोत. योनीचक्र याच्यामध्ये आता ज्यावेळेस घटस्फोटाच्या पत्रिका आपल्याकडे येतात ना, तर तुम्ही बघा की इथे बऱ्याचदा 0 किंवा 1 गुण असेल तर ते जास्त तुम्हाला घटस्फोटाकडे वळणाऱ्या दिसतात पत्रिका. त्याच्यामध्ये काय माहिती का, इथे सुद्धा परत मी असं सांगेन की वैचारिक प्रवृत्ती, वैचारिक पातळी, त्यांचं बिहेवियर, त्यांची बॉडी लँग्वेज, कुठेतरी हा सगळा गुणधर्म दिसतो. अश्व असेल तर त्याची म्हणजे त्याचे विचार खूप फास्ट असतात. तो अगदी म्हणजे थंडपणे किंवा निवांत असं कधी तुम्हाला विचार करताना दिसणार नाही. म्हणजे तो कधी कधी बसलेला दिसेल पण त्याच्या डोक्यामध्ये विचारांची घोडदौड चालूच असते. गज आहे, याचे विचार करण्याची पद्धत वेगळी, याची मानसिकता वेगळी, आणि त्यांची जी म्हणतात ना आपण एक आतून इन्स्टिंक्ट असतो प्रत्येकाचा, तर तो इन्स्टिंक्ट वेगळा असतो आणि तो एकमेकांना जर मॅच करत नसेल तर तिथे तुमचे लैंगिक जे संबंध आहेत त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि ते एकमेकांना पूरक ठरत नाहीत, पूरक नसतात. तर आपल्याकडे अजूनही संस्कृती खूप लिबरल नसल्यामुळे अगदी म्हणजे लैंगिक सुख मिळालं नाही असं स्पष्टपणे सांगून घटस्फोट अजून घेतला जात नाही आपल्याकडे. पण बऱ्याचदा जर घटस्फोटाचा विचार मनात आला तर त्याच्यामागे मोठी भूमिका इथेच असते. कारण आपण जरी किती म्हटलं की विवाह संस्कार आहे किंवा हे फार 7 जन्माचं बंधन आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, तरीसुद्धा त्याची सुरुवात आहे ना की लैंगिक किंवा विभिन्न लिंगी व्यक्तीविषयी जे आकर्षण असतं तिथून सुरुवात होते. आणि तो एक मोठा घटक आहे ह्याच्यातला. त्याच्यामुळे इथे 4 गुण दिलेले आहेत, तर किमान 2 गुण असणं आवश्यक आहे. 1 गुण किंवा 0 गुण असेल तर तिथे प्रॉब्लेम येतात, असं माझ्याच नाही बऱ्याच ज्योतिषांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर त्या एकट्याशी बोलले व्यक्तीशी तर ते तुम्हाला काही आता जे ॲडव्हान्स लोक आहेत, जे आधुनिक विचारांचे लोक आहेत, त्या मुलीसुद्धा मान्य करतात आणि ते मुलंसुद्धा मान्य करतात की अशी गोष्ट आहे की आम्ही एकमेकांसाठी सेक्शुअली कॉम्पॅटिबल नाही आहेत असं आम्हाला वाटतं, असं ते कबूल करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये दोष आहे असं नाही म्हणता येणार, पण ते एकमेकांना पूरक नसतात, एकमेकांशी कॉम्पॅटिबिलिटी त्यांची नसते. ग्रहमैत्री, ही ग्रहमैत्री तर आपल्याला त्या टेबलमध्ये कळते, जो आपल्याला 7 नंबरवर टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यानुसार प्रत्येक ग्रहाची मैत्री राशीनुसार इथे त्यांनी घेतलेली आहे, वराची राशी आणि वधूची राशी. आणि राशीनुसार तरीसुद्धा ढोबळपणे हे मांडलं जातं. अजून गुणमेलनाच्या खूप क्लिष्ट आणि सूक्ष्म पद्धती आहेत, आपण तिथपर्यंत जाणार नाही कारण ते त्याच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आपल्याला घ्यावी लागेल. आता इथं काही हे 5 झाले आपले. 6 म्हणजे गण आहे. गणांमध्ये सुद्धा असं होतं की त्याचा जो कामाचा आवाका असतो, म्हणजे देवगणामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत आणि वाईट पण गोष्टी आहेत. असं नाही की देवगणामध्ये वाईट गोष्टी नसतात. मनुष्यगणामध्ये सुद्धा संमिश्र आहे, राक्षसगण सुद्धा तसाच आहे. याच्याबाबत मी मागे एकदा बोललो होतो, पण तरीसुद्धा आता परत सांगतो की देवगणाचे, आता तुम्हाला सद्गुण तर माहितीच आहे देवगणाचे, सगळ्या पुस्तकात वर्णन आहे. मी दुर्गुण सांगतो इथे की देवगणाचे लोक आळशी असतात, भित्रे असतात आणि ते इतरांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मनुष्यावर असो की राक्षसावर असो, त्यांना फक्त भक्त हवे असतात, त्यांना विरोधक नको असतात, असे ते देव. त्याच्यामुळे देवगणाच्या व्यक्तीपासून सुद्धा मनुष्याला त्रास होऊ शकतो, राक्षसांना तर खूपच त्रास होतो.
की ते काम करून घेण्यामध्ये पटाईत असतात लोकांकडून. तर त्याच्यामुळे देव आणि राक्षस जमत नाही. राक्षस गणाचं कसं असतं की त्यांचा आधाशीपणा देवांना आवडत नाही. म्हणजे समजा थोडक्यात असं उदाहरण दिलं की एखाद्या मुलाला समजा तुम्ही चॉकलेट दिलं लहान मुलाला, तर तो काय करतो की तोंडात टाकेल आणि तो चावून तो खाऊन संपून टाकेल 2-3 मिनिटात, तर त्यांनी गिळून घेतलेला असेल. एक दुसरा मुलगा असेल तो काय करत की चगळत चगळत तो खाईल आणि तो चॉकलेटचा आनंद घेईल तो पूर्णपणे. तर तुम्ही याला देवगण म्हणू शकता. मनुष्यगण चतुर आहे. मनुष्यगण काय करेल माहिती आहे का, तुम्ही जर त्याला चॉकलेट दिलं तर तो खाणारच नाही, त्यावेळेस तो खिशात ठेवून देईल. या दोघांचं खाणं संपलं की मग तो काढेल चॉकलेट आणि मग दोघांना तो वाकुले दाखवत खाईल. तर हा मनुष्य चतुर असतो. मनुष्य काय करतो की तो देवालाही प्रसन्न करू शकतो भक्तीने आणि राक्षसांनाही तो स्तुती करून त्याला झाडावर चढून त्याच्याकडूनही तो काम करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे मनुष्यगणाचा माणूस व्यवहार चतुर असतो. त्याला त्याचं हित फक्त साधायचं असतं. देवगणाला स्वतःचा हक्क गाजवणे, स्वतःची सत्ता चालवणे वगैरे असं असतं. आणि राक्षसगणाच्या लोकांना आहे ना की आधाशीपणा खूप असतो, की करायचं तर खूपच काम करायचं ना, तर आरामच करत बसायचं. हा त्याच्यामागे तरी गुणधर्म आहे. तर खरी गंमत कधी येते गुणमेलनाची, तर माझ्याकडे काही लोक असे येतात की ते गुणमेलनासाठी येतात. मी त्यांना म्हणतो हे लग्न करा, पण तरीसुद्धा मला त्या मुलाशी आणि मुलीशी एकत्रपणे बोलायला आवडेल. मग ज्यावेळेस ते इथे येऊन बसतात तर त्यांना मी ह्या गोष्टी समजून सांगतो. म्हणजे जसं आता आपण कोरोनाची लस घेतोय ना, तर ती कशासाठी घेतोय की कोरोनाचे व्हायरस समजा त्यांनी आपल्यावर अटॅक केला तर आपल्या बॉडीमधल्या ज्या अँटीबॉडीज आहेत ते त्यांना मारून टाकतील आणि त्यांना आपल्यावरचं आक्रमण त्या थोपवतील. तर तसं असतं की जर गुणमेलनाच्या ह्या ज्या अंतर्गत गोष्टी आहे म्हणजे कन्सल्टेशन आहे, ते जर त्या दोघा मुला मुलींना आपण केलं तर तो आपण आधीच त्यांना लस दिल्यासारखे होतं की तुमच्या दोघांमध्ये ह्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे असं जर त्यांना आपण आधी सांगितलं तर ज्या दिवशी वाद होतात त्या दिवशी त्यांना बरोबर ज्योतिषाची आठवण होते आणि मग ते लोक काय माहिती आहे का की त्या गोष्टीवर ते चिंतन करतात आणि त्या गोष्टीला थांबवतात किंवा असं करायला नको, कारण आपल्याला हा सल्ला मिळालेला आहे आधी की असं तुम्ही वागायचं नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की त्या ज्या घटना आहेत, टोकाची भूमिका घेणं आहे, त्या गोष्टी टाळू शकता तुम्ही. तर इथे काउन्सिलिंग परत महत्त्वाचं आहे. म्हणजे हा शेवटचा कोणत्याही शास्त्रामध्ये काय असतं की डूज अँड डोंट्स असतात किंवा टर्म्स अँड कंडिशन. एल अँड म्हणजे T&C ॲप्लाय असं लिहिलेलं जे असतं ना, तर कोणतंही प्रिडिक्शन करताना तुम्ही T&C ॲप्लाय असं त्यांना सांगा. टर्म्स अँड कंडिशन ॲप्लाइड असं जर सांगितलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. तर गुणमेलन करताना ते वधूवर दोघं समोर आले तर खूप उत्तम होईल. तसं याच्या आधी आपण गुणमेलनावर 1-2 इथं माझे व्याख्यानं ओपन ठेवलेले आहेत. मी आजचं पण व्याख्यान ओपन आहे, तर ते सगळेजण बघू शकतात. कारण हा फारच महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे आम्ही ह्या गोष्टींवर मोकळेपणाने बोलत असतो. राशीकूट, इथे सुद्धा राशींचा संबंध आहे. एकमेकांशी किती जुळत आहेत हे अगदी आकड्यांमध्ये स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे. आता या राशीकूटामध्ये सुद्धा मतभेद आहेत. काही पंचांगामध्ये थोडंसं राशींचा भेद इथे तुम्हाला दिसतो. एकच मिनिट ब्रेक. कालनिर्णय पंचांग, जन्मभूमी पंचांग असं तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये कधी कधी दिसेल. तर तुम्ही या राशीकुटांचा, मी तरी जाते पंचांगानुसारच त्याचा वापर करतो आणि त्याच्यानुसारच आम्ही गुणमेलन करत असतो. हे राशीकूट झाले आणि इथे नाडी, आद्य मध्य अंत्य, या नाडींचा 3च नाड्या आहेत. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की रक्तगट तपासला की मग काही प्रॉब्लेम नाही, रक्तगट एक नसावा वगैरे असं काहीतरी त्या खुळचट कल्पना आहेत. तर त्या अत्यंत चुकीच्या आहेत. तर तुम्ही असं कोणालाही काही सांगू नका की हे एवढे गुण जुळत आहेत आणि जर नाडीचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही फक्त रक्तगट तपासून घ्या. असं जर होत असेल म्हणजे असं जर कोणी म्हणत असेल तर ते बरोबर नाही आहे. गुणमेलन करताना वेगवेगळे तिथे
विषकन्या योग, विषपुत्र योग असतं. म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की आपल्या संस्कृतमध्ये काही काही जे शब्द आहेत ते खूपच अगदी क्लिष्ट आहेत आणि त्यांनी भीती वाटावी असं आहे. तर ज्यावेळेस मी सगळ्यात पहिल्यांदा हा शब्द ऐकला विषकन्या योग, तर मला पण खूप भीती वाटली होती. म्हणजे ह्या मुलीशी लग्न केलं तर विषकन्येसारखं, म्हणजे जसं ती चावली आपल्याला तर त्यांनी काही मरून जातं का माणूस, असं मला वाटलं होतं. म्हणजे तिच्या काही अंगामध्ये विष आहे का, असं काहीतरी गैरसमज होतो. तर असं काही नसून त्या नक्षत्रावर विशिष्ट जन्म झाला किंवा ग्रहस्थिती असेल तर त्या याच्यामध्ये त्याला विषकन्या योग समजलेला. आता विषकन्याचा अर्थ काय होतो की एखादा जो व्यक्ती लग्न करतो तर त्याचं लग्न करण्याचा उद्देश काय असतो की जीवनामध्ये आनंद असावा आणि पीस ऑफ माइंड असावा. त्याच्याकरता कोणी पण लग्न करतं. जीवनामध्ये जर आनंद नसेल आणि जर काही कटकटीत होत असतील तर मग आपण आधी जसं म्हटलं की लग्न करून त्याला दुःख होतं किंवा पश्चाताप होतो. तर तशा घटना होऊ नये म्हणून आपण पत्रिका बघतो आणि गुणमेलन करून आपण लग्न करतो. तर आता विषकन्या योगाची व्याख्या जर तुम्ही बघितली स्क्रीनवर, आपण हे दाखवलेलं दिसतंय काय हे अतुलजी? हो दिसतंय सर, दिसतंय. अच्छा. तर विषकन्या योगमध्ये आता इथे लिहिलेलं बघा, खालीलपैकी एखाद्या योगावर कन्याचा जन्म झाला असता विषकन्या योग. त्याचा असा अर्थ आहे की शनिवार, आश्लेषा नक्षत्र आणि द्वितीया तिथी असा असेल तर हे विषकन्या योग आहे. मंगळवार, शततारका नक्षत्र आणि सप्तमी तिथी असं जर असेल तरी पण विषकन्या योग. आणि तिसरा जो योग आहे तर रविवार, विशाखा नक्षत्र आणि द्वादशी तिथी असं असेल तर हे विषकन्या योग. आता माझ्या आजपर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे 20-25 वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे, तर मला आत्तापर्यंत अशी एकही कुंडली सापडलेली नाही आहे. मी खूप प्रत्येक कुंडलीत मी तपासतो की एखादी तरी कुंडली मला सापडेल, तर ती कुंडली काही मला आत्तापर्यंत सापडलेली नाही. आता आपण असा पण विचार करू की त्यांनी काय कॉम्बिनेशन केलेलं आहे, शनिवार, आश्लेषा नक्षत्र आणि द्वितीया तिथी, मंगळवार, शततारका नक्षत्र आणि सप्तमी तिथी आणि रविवार, विशाखा नक्षत्र आणि द्वादशी तिथी. असं तर नाहीच सापडलं, पण मी बऱ्याचदा असं पण बघतो की शनिवार, शततारका नक्षत्र आणि द्वादशी तिथी किंवा शनिवार, शततारका नक्षत्र, सप्तमी तिथी किंवा असं व्हाईस वर्सा तिन्हीमधलं एक निवडून जरी आपण बघितलं तरीसुद्धा मला अशा कुंडल्या माझ्यापर्यंत नाही आल्या. अशा कुंडल्या बऱ्याच असतील, कारण आपण जर तपासलं तर हे योग कधी ना कधी येतच असतात. पण अशा कुंडल्या आपल्यापर्यंत आल्या नाही की हे लग्न मी करू का किंवा हे लग्न केल्यावर मला काहीतरी त्रास होतोय, अशा कुंडल्या माझ्याकडे आत्तापर्यंत आलेल्या नाही. दुसरी गोष्ट, 2 शुभग्रह वराच्या शत्रुस्थानी असून ते कन्येच्या जन्मलग्नी असतील तर विषयोग होतो. म्हणजे शुभग्रह शुभग्रह कोणते कोणते आहेत? चंद्र आहे, चंद्र, शुक्र, बुध. चंद्र, बुध आणि गुरु. चंद्र सुद्धा त्याच्यामध्ये कंडिशनल आहे, म्हणजे तो परत सप्तमी, पंचमी पर्यंत असं त्याचे परत कंडिशनल तो आहे की तो सर्व काळ शुभ नसतो, तो कधी अशुभ पण असतो. आणि बुधाच्या बाबतीत पण तसंच आहे की बुध कोणत्या ग्रहाबरोबर बसलेला आहे आणि कोणत्या राशीत बसलेला आहे वगैरे, त्याच्यावर दृष्टी, ह्या सगळ्या गोष्टीतून तो शुभ किंवा अशुभ ठरला जातो. मग तो अस्तंगत असतो, वक्री असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो सुद्धा कंडिशनल आहे. गुरु आणि शुक्र हे नैसर्गिक शुभग्रह आहेत. त्याच्यापैकी शुक्र हा जास्त शुभग्रह मानला जातो, तो कारण ग्रहयुद्धामध्ये सुद्धा तो नेहमी विजयी असतो. आणि त्याच्यानंतर गुरु, म्हणजे त्याला तुल्यबळ समजलं तरी चालेल की ते दोन्ही शुभग्रह आहेत. तर हे 2 शुभग्रह वराच्या शत्रुस्थानी गेले, म्हणजे षष्ठ स्थानात गेले. ते कन्याच्या जन्मलग्नी असतील तर तो विषयोग समजला जातो. आता हा विषयोग तुम्ही नुसत्या एकट्या मुलाच्या कुंडलीत नाही बघू शकत. ज्यावेळेस त्याला एखादं स्थळ येईल त्याच्याकडे कन्येचं, त्यावेळेस तुम्ही त्या कुंडलीमध्ये क्रॉस चेक करून बघू शकता की हे तिच्या जन्मलग्नी आहेत का. म्हणजे वराच्या शत्रुस्थानी ग्रह असले शुभ तर ते आपल्याला कळतील या 4 पैकी, पण ते कन्येच्या जन्मलग्नी असतील तरच तो विषयोग झाला. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे, वराच्या शत्रुस्थानी असणारा एखादा खलग्रह, म्हणजे परत अशुभ ग्रह वधूच्या जन्मलग्नी असेल, म्हणजे 2 असतील किंवा 1 असेल तरीसुद्धा तो विषयोग झाला.
जन्मलग्नी शनी असेल, पंचमात रवी असेल आणि नवमात मंगळ असेल, असे 3 ग्रह एकाच वेळेस असतात, विषयोग होतो. आता आपण बऱ्याचदा काय होतं माहिती का, काही ज्योतिष असं सांगतात म्हणजे जन्मलग्नी शनी, पंचमात रवी आणि नवमात मंगळ अशा पण कुंडल्या फार येतात असं काही नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे विषयोगाचं फार कमी कंडिशन असते. पण लोक काय करायला लागले आता, रिस्क नको म्हणून, समजा द्विभार्या योग दिसत असतील एखाद्या कुंडलीमध्ये, मुलाच्या कुंडलीमध्ये किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये, की दोनदा लग्न होईल असं वाटत असेल, तर ते सरळ कुंभविवाह मुलाला करायला सांगतात, मुलीला करायला सांगतात आणि मुलाला ते अर्कविवाह करायला सांगतात. अर्क म्हणजे रुईचं झाड, त्या रुईच्या झाडाशी लग्न करून ते नंतर ते जाळून टाकतात. म्हणजे एक विवाह ठरला होता किंवा झाला होता आणि तो मोडला असं त्याचा अर्थ होतो. आणि मग तो दुसरा विवाह व्यवस्थित होईल असं त्याचं हे काढलं जातं, तर्क लावला जातो हा. आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत हा चांगला अनुभव आलेला दिसतो आपल्याला. आता याच्यामध्ये पिंपळाशी लग्न लावणारे पण आहेत काही, किंवा कोणी विष्णूशी कृष्णाशी लग्न लावतात, असं पण करतात. तर हे दोन्ही तिन्ही प्रकार त्याच्यात आहेत. आता कन्येचा जन्म समजा मूळ नक्षत्राच्या पहिल्याच्या 3 चरणात झाला तर ते सासऱ्यास वाईट, आपण आधी पण बघितलं. आश्लेषाचे शेवटचे 3 चरण सासूला वाईट असतात. विशाखा चतुर्थ चरण धाकट्या दिराला वाईट. ज्येष्ठा चतुर्थ चरण मोठ्या दिराला वाईट. मगा प्रथम चरण सासऱ्याला वाईट. हा कन्येचा जन्म आहे. विषपुत्र योग आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये मूळ नक्षत्राच्या पहिल्या 3 चरणामध्ये जन्म झाला तर तो सासऱ्याला वाईट आहे. आश्लेषाचे शेवटचे 3 चरण सासूला वाईट. विशाखा चतुर्थ चरण बायकोच्या धाकट्या भावाला वाईट. ज्येष्ठा चतुर्थ चरण बायकोच्या मोठ्या भावाला वाईट. आणि मगा प्रथम चरण सासऱ्याला वाईट. हे असे विषपुत्राचे योग आहे. तर ठीक आहे, मला एवढंच सांगायचं होतं. अजून बरंच काही सांगता येतं पण ठीक आहे, तुम्हाला परत कधी वाटलं तर आपण बोलूयात त्याच्यावर.